निफाडमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंदोलन करण्यात आलं। आंदोलनकर्त्यांनी भैयाजी जोशींनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करत आंदोलनकर्त्यांनी घोषणाबाजी केली आहे। रायगडच्या पेणमधील मूर्तिकारांना मंत्री आशिष शेलार यांनी आश्वासन दिले। पीओपी संदर्भातील न्यायालयीन लढाईमध्ये आशिष शेलार मूर्तिकारांच्या बाजूने उभे राहणार असल्याचं त्यांनी म्हटलंय। तसंच कायदेशीर न्यायालयातील लढाईत प्रदूषण विषयक निकष, पुरावे, मार्गदर्शक तत्व हे सर्व मांडलं जाणार असल्याचंही यावेळी आशिष शेलार यांनी स्पष्ट केलं। नॅशनल टेस्टिंग एजन्सीनं कॉमन युनिव्हर्सिटी एंट्रान्स टेस्ट पीजी परीक्षेची प्रवेशपत्र विद्यार्थ्यांच्या लॉग इन मध्ये उपलब्ध करून दिलेली आहेत। विद्यार्थ्यांना ती डाउनलोड करता येईल। तर या परीक्षेचं प्रवेशपत्र 13 ते 20 मार्च दरम्यान उपलब्ध करण्यात आलेले आहे। यंदा 13 मार्च ते 1 एप्रिल दरम्यान विविध अभ्यासक्रमांसाठी परीक्षा होणार आहे। मुंबईच्या अंधेरी पूर्वेच्या तक्षशिला परिसरात वायुवाहिनी फुटल्यानं भीषण आग लागली। या आगीमध्ये 2 दुचाकीस्वार आणि 1 रिक्षाचालक होरपळून जखमी झालेत आणि यात 2 वाहनही जळाल्याची माहिती मिळते। यावेळी धुराचे लोट परिसरात पसरल्यानं स्थानिकांमध्ये घबराट पसरलेली होती। एसटी बसचं लोकेशन ॲपवर प्रवाशांना त्यांच्या तिकिटावरील क्रमांकाच्या माध्यमातून कळणार आहे। या ॲपमुळे एसटी बस स्टँडवर कधी येणार हे समजणार आहे। त्यामुळे प्रवाशांना आता बससाठी ताटकळावं लागणार नाही। मासळी निर्यातदार कंपन्यांनी कोट्यवधींचा गंडा घातलाय। त्यामुळे ऐन होळीत मच्छीमारांवर आर्थिक संकट ओढवलंय। या मच्छीमारांनी अनोळखी व्यापाऱ्यांसोबत केलेले व्यवहार त्यांच्या अंगलट आलेत। थकीत रक्कम अदा न करताच निर्यातदार कंपन्या व्यापाऱ्यांनी पळ काढला। मध्य रेल्वेच्या 6 टर्मिनसवर 16 मार्चपर्यंत प्लॅटफॉर्म तिकीट विक्री बंद ठेवण्यात आली आहे। होळी आणि धुलीवंदनानिमित्त प्लॅटफॉर्मवर होणारी गर्दी आणि प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितलं। मध्य रेल्वे होळीसाठी 34 अतिरिक्त विशेष ट्रेन चालवणार आहे। त्यातील 16 विशेष रेल्वे कोकणात धावणार आहेत। 10 ते 25 मार्च या कालावधीमध्ये या विशेष रेल्वे चालवल्या जातील। मध्य रेल्वेनं राज्याच्या इतर भागासाठी ही विशेष ट्रेनची सुविधा केली आहे। सांगलीच्या कृष्णा नदीत हजारो मासे मृत्युमुखी पडतायत। कोयना धरणातून कृष्णा नदीत पाण्याचा विसर्ग केला होता। याच पाण्यात कारखान्यांनी मळ मिश्रित पाणी सोडलंय। या दूषित पाण्यामुळे नदीतील मासे मृत्युमुखी पडल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय। तसंच या प्रकरणी कारखान्यांवर कारवाई करण्याची मागणीही केली आहे। डेटा चोरी, हॅकिंग, ऑनलाईन फसवणुकीचं प्रमाण वाढले। 2024 मध्ये वर्षभरात देशात 20 लाखांहून अधिक वेळा विविध वेबसाईट्सवर सायबर हल्ला झालाय। गेल्या 5 वर्षात सायबर सुरक्षा धोक्यात येण्याच्या प्रकरणांमध्ये तब्बल 76% वाढ झाली आहे। सायबर भामट्यांनी डेटिंग ॲपवरूनही ट्रेडिंगचं जाळं पसरवल्याचं कळतंय। डेटिंग ॲपवरून मधाळ संवादात अडकवून जास्तीच्या नफ्याचं आमिष दाखवून गुंतवणूक करण्यास लोकांना भाग पाडलंय आणि यात मुंबईतील तरुणांसह व्यावसायिक अडकलेत। मात्र यामागची सुंदरी मुलगा असल्याची माहिती गुन्हे शाखेने दिली आहे। येवल्यातील स्वातंत्र्य सैनिक कॉलनीत घरफोडीची घटना घडली आहे। यात चोरट्यांनी रोख रकमेसह सोन्या चांदीचे दागिने लंपास केलेत। गेल्या काही दिवसांपासून येवला शहर परिसरामध्ये बुरट्या चोरट्यांमध्ये वाढ झालेली आहे। तर या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय। सांगलीतील मिरजमध्ये भारतानं चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर जल्लोष करण्यात आलाय। न्यूझीलंड संघाचा अंतिम सामन्यात पराभव करत भारतानं दणदणीत विजय मिळवला आणि त्यामुळे मिरजकरांनी तिरंगी झेंडे फडकवत फटाक्यांची आतिषबाजी करत भारतीय संघाच्या विजयाचा आनंदोत्सव साजरा केला। टीम इंडियानं चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर साताऱ्यात एकच जल्लोष करण्यात आला। राजवाडा परिसरात तरुणाई मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरून जल्लोष करताना पाहायला मिळाली। यावेळी फटाक्यांची आतिषबाजी करत जोरदार घोषणा देखील देण्यात आल्या। कोकणातील शिमगोत्सवाला मोठ्या उत्साहामध्ये सुरुवात झाली आहे। शिमगोत्सवातील खेळांमध्ये शंकासूर हे मुख्य आकर्षण आहे। लांब पांढरी दाढी, डोक्यावर टोपरं, काळ्या रंगाचे कपडे असा पेहराव हा शंकासुरांचा असतो। सांगलीमध्ये कृष्णा नदीच्या काठावर कुस्त्यांचा थरार पाहायला मिळाला। कुस्तीप्रेमी ग्रुपच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्तानं भव्य कुस्तीचं आयोजन करण्यात आलं होतं आणि यामध्ये सुमारे 150हून अधिक छोट्या मोठ्या कुस्त्या पार पडल्या। महाडमध्ये बर्निंग ट्रकचा थरार पाहायला मिळाला। पेंढ्यानं भरलेल्या धावत्या ट्रकनं पेट घेतला। कोळसे गावाजवळ ही घटना घडलेली आहे। महावितरणच्या तारांना स्पर्श झाल्यानं पेंढ्यानं पेट घेतलाय। दरम्यान नागरिकांनी जेसीबीच्या मदतीनं पेंढा बाहेर काढून आग विझवली। मात्र आगीत ट्रकचं नुकसान झालं। निवडणुकीपूर्वी कुणबी समाजाच्या मेळाव्यात जे विधान केलं त्याचा फटका विदर्भाला बसला असं वक्तव्य काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केलंय। वडेट्टीवार नाव न घेता खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यावर निशाणा साधलाय। कुणबी समाजाच्या मेळाव्यातील विधानामुळे विदर्भातील ओबीसी समाज भाजपकडे गेला असं त्यांनी म्हटले आहे।
मुंबई महापालिका निवडणुकीच्या रखडपट्टीवरून आदित्य ठाकरेंनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय। कोकणी माणूस सुट्टीसाठी गावाला गेल्यानंतर म्हणजेच मे महिन्यात निवडणुका घेण्याचा सरकारचा डाव असल्याचा आरोप आदित्य ठाकरेंनी केलाय। मराठी माणूस सुट्टीसाठी गावी गेल्यानंतर मुंबई जिंकण्याचा डाव असल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री फडणवीसांवर टीका केलेली आहे। औरंगजेब आणि फडणवीसांचं काम एकच असल्याची टीका त्यांनी केली आहे, तर भाजप द्वेष पसरवत असल्याचा हल्लाबोलही त्यांनी केलाय। आमच्या थडग्यांवर विकासाचे मनोरे बांधून तुम्ही ताजमहालात राहू नका। शक्तीपीठ महामार्गावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी सरकारवर टीका केली आहे। शक्तीपीठ महामार्गामुळे सांगली, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्याला महापुराचा धोका निर्माण होणार असल्याचा दावा त्यांनी केला। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी आज सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाची भेट घेतली। भुजबळ सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याच्या अनावरणाच्या कार्यक्रमानिमित्त परभणीत आलेले होते। कायदा सर्वांना सारखा असावा, जे कोणी दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे असं यावेळी भुजबळांनी म्हटलं। शिवसेना पदाधिकारी महेश गायकवाड यांना पत्राद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे। गणपत गायकवाड आणि वैभव गायकवाड यांचं नाव घेऊ नकोस, नाहीतर तुझा बाबा सिद्दीकी करू, अशी पत्राद्वारे धमकी देण्यात आली आहे। काल संध्याकाळी अंबरनाथ येथे लग्न समारंभात गेले असता एका अनोळखी इसमानं हातात चिठ्ठी देत ही धमकी दिली आहे। या चिठ्ठीचा कागद जेलमधील असल्याचा महेश गायकवाड यांचा दावा असून पोलिसांकडून याचा तपास सुरू आहे। आदित्य ठाकरे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची नक्कल करत मुंबईतील खड्ड्यांवरून त्यांना टोला लगावलाय। त्यांचं मुख्यमंत्रीपद गेलं मात्र मुंबईतले रस्ते खड्डेमुक्त झाले नाहीत असं आदित्य ठाकरे म्हणाले। तर मुंबईमध्ये सुरू असलेल्या रस्त्यांच्या खोदकामावरून आदित्य ठाकरे यांनी सरकारला टोला लगावलाय। मुंबई महानगरपालिका एवढ्या मोठ्या प्रमाणात रस्ते खोदत आहे की त्यांना खोदकामात काहीतरी सापडणार असावं असं वाटतं असं आदित्य म्हणाले। कुंभमेळ्यातील गंगास्नानावरून राज ठाकरेंनी केलेल्या टीकेवर खासदार श्रीकांत शिंदेंनी भाष्य केलंय। कुणाच्याही भावना दुखावतील अशी वक्तव्य त्यांनी करू नये असं श्रीकांत शिंदे म्हणाले। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनीही राज ठाकरेंवर टीका केली आहे। महाकुंभमध्ये गेलेल्या लोकांच्या भावनांचा त्यांनी आदर करायला हवा असं दानवे म्हणाले। तर भाजप कोट्यवधी रुपये खर्च करत आहे मात्र कोणतीच नदी स्वच्छ होत नाही अशी टीका त्यांनी भाजपवर केली आहे। राज ठाकरेंनी केलेल्या वक्तव्यावर महंत सुधीरदास यांनी ही टीका केली आहे। तीर्थांची परीक्षा करू नये, गंगेची तर त्याहून परीक्षा करू नये अशी टीका महंतांनी केली। 65 कोटी भाविकांनी कुंभमेळ्यात स्नान केलं असून त्यांच्या श्रद्धेचा राज ठाकरे अपमान करत आहेत असंही ते म्हणाले। सरसंघचालक मोहन भागवतांनी प्रयागराजला जाऊन डुबकी मारली नाही म्हणून आपणही डुबकी मारली नाही असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावलाय। भागवतांवर नंतर डुबकी मारायचं आपण ठरवलेलं होतं मात्र ते गेले नाहीत म्हणून आपण डुबकी मारू शकलो नाही असं ठाकरे म्हणाले।